नमस्कार मित्रांनो, आम्ही आज जातोय धबधबा बघायला आणि जातोय कुठे तर सोनगाव ब्राह्मणवाडी इथे धबधबा आहे तिथं बघायला. तर सगळे मित्रमंडळ आलेत तर बघूयात आपला धबधबा कसा येतो. आणि जास्त काय शूट घेत नाही, पाऊस आहे भरपूर, तर जेवढे जमते तेवढे शूट घेतो लगेच आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो. चला तर बघूया. धबधबा बघून झाला आहे. आता आम्ही दुसऱ्या स्पॉटला जातोय. पोरं काय आमचं थांबत नाही, पाऊस म्हणतो जास्त आहे पाऊस. आता आम्ही ब्राह्मणवाडीच्या गणेश मंदिराच्या इथं उभा आहे. हा मंदिर आहे. आम्ही दुसऱ्या स्पॉटला जातोय. की आमची पोरं बघूया. हे बघा, हा प्रणव खेडेकर. खापरे कुठे गेला? खापरे आहे तिकडे. आता पाऊस जास्त आहे तर आम्ही जातो दुसऱ्या स्पॉटला गाड्या घेऊन सगळ्यांनी. 4 गाड्या आणल्यात आम्ही. आठ बस काय आलोय आज? काय कुठं आलोय? मला प्लेसचं नाव नाही माहिती. सोनगाव ब्राह्मणवाडी. आज नाही नाही काहीच बोल विचारला. तर मित्रांनो, आम्ही आलोय दुसऱ्या स्पॉटला सोनगाव ब्राह्मणवाडीच्या इथंच. तो एक धबधबा जाऊन बघून झाला. आता आम्ही दुसऱ्या धबधब्यावर आलोय. खाली ती गुफा आहे त्या साईडला तो दुसरा धबधबा. तर आलो आम्ही, तुम्हाला दाखवतो धबधब्याच्या इथं. आपली कार्टी बघू शकता तुम्ही सगळी एवढी. हा बघा आपला आजचा दुसरा स्पॉट आहे. आपल्याला अजून बरेच स्पॉट करायचे आहेत. दुसऱ्या स्पॉटला बघूया. आता पहिल्या स्पॉटला आपला पाऊस आला आहे त्यामुळे पोरांनी काही फोटो वगैरे काढले नाही. आणि या साईडला बघू शकतो मी. आपला आजचा आहे दुसरा स्पॉट. आपल्याला अजून चिरणीचा एक स्पॉट घ्यायचा आहे आणि अजून चिरणीचे इथले 2 स्पॉट आंबडचे इथले जाणार आहे, ते पण आपल्याला आज कव्हर करायचे आहेत. तर बघूया. प्रणव केडेकर आपला खोला एक चेक करतो. दोघं केडेकर आणि खापर दोघं पण प्रणव गेलेत चेक करायला. झालेला आहे आपला खोल बघून झालेला आहे. आता काय भिजायला गेलं ते अजून काय भिजत तर नाही. कमी झाला आहे तर आम्ही आता भिजणार आहोत सगळेजण. खापरे अजून भिजत नाही. कुठे गेला खापरे? ही बाई आहे, हा भिजत नाही. आणि आमचं अजून एक आम्ही तर आमचे हे स्टॉप काढतायत, ते भिजायला तयार आहेत पण हे भिजत नाही आहेत. आज गेला कुठे खापरे? काढलं कपडे. आता पाऊस गेला तर आपण इथं भिजून घेऊ सगळेजण. तुम्ही पुढच्या साईडला वाशिष्ठी नदी आहे. अजून पण आपल्याला स्पॉट करायचे. बघूया आता इथं टाइम गेला तर पुढचा स्पॉट आपल्याला घेता येणार नाही. कॅन्टीन काढतो.
बघ सगळ्यांनी प्लॅस्टिक बिस्टिक लावून आणलाय मोठी. फिरायच्या ह्याच्यात आलाय पूर्ण. आमचा हा स्पॉट एकदम कव्हर झालेला आहे. आता आम्ही जातोय पुढं, बघूया आता चिरणीत आमरसला आपला वॉटरफॉल आहे चिरणी रोडला, तिथं जाऊया आता आपण. आता हा तर झाला, बाकीचे सगळे आलेत, आता जे मित्र आलेले होते आता आहेत, एन्जॉय करतायत. आता आम्ही दुसऱ्या स्पॉटला. पण आमचा वरचं रेनकोट काढून फक्त भिजा आलेला, खालची पॅन्ट तशीच ठेवलेला आहे. आणि या साईडला तुम्ही पुढं बघू शकता पूर्ण वाशीची नदी आहे. आणि त्या साईडला तुम्ही बघा सुद्धा बघू. तर मध्येच आपल्या ब्राह्मणवाडीच्या तिथंच दाखवतो, इथनं दिसतोय का बघा, बघा तिथंच आम्ही रील्स काढणार आहोत. आता स्प्लेंडरवाला एक स्प्लेंडरवाला आमचा गेलाय तिकडं, आणि बाकीचे आता रील्स पूर्ण आता घे शिकून घेत आहेत कसे घ्यायचे. संपूर्ण घ्यायची जमते मग. स्प्लेंडर लावून ठेवले स्प्लेंडरच्या शूटसाठी. गर्दी वगैरे पोरं का आमची लवकर बघत नाहीत. हे काय बघ सायरच येतो तेव्हा रील्स रात्री अपलोड किंवा पूर्ण इंस्टाग्रामला रील्स टाकतो रील्सची. आमच्या रील्स वगैरे सगळे काढून झालेले आहेत, तर आम्ही आता निघालोय घरी. तर बघू मध्ये वडापाव वगैरे कुठे खायला थांबतात का पिरलोट्यामध्ये. आम्ही आता आलोय परशुराममध्ये वेज हाऊसला. आम्हाला पिरलोट्यामध्ये काय वडापाव भेटला नाही, तर आम्हाला सायरात बोलला चालू वेज हाऊसला तुम्हाला सगळ्यांना खायला देतो. आणि आमचे ओनर आजचे आम्हाला खायला देणार आहे सायराज. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करा, आणि रील्स पण तुम्हाला या ब्लॉगद्वारे दाखवतो, त्याची लिंक तुम्हाला देतो.